बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे त्यांची समजूत घालण्यासाठी अनेक भाजपा नेत्यांनी त्यांची संपर्क केला। मात्र देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्ष हितासाठी योग्य ते पाऊल उचलणार असल्याचे गोपाल शेट्टी यांनी म्हटले आहे। देवेंद्र फडणवीस आज पुणे येथे दाखल झाले होते। पुणे येथे आले असता त्यांनी गोपाल शेट्टी यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी ते संवाद करताना बोलत होते। मला अपेक्षा आहे की ते परत देतील। सर, राज्याच्या गृह खात्यावरती शरद पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं। ते म्हणतात की रसद जी आहे ती पोलिसांच्या गाडीतून पुरवली जाते उमेदवारांना, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पुरावे दिले त्यांचे। मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही। सर, जयंत पाटलांनी टीका केली की अजित पवारांना फडणवीसांनी 10 वर्ष सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केलं। जयंत पाटील जे आहेत ना, तुम्ही त्याचा चेहराच बघा, ते मस्करीच करत असतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच असतं नेहमी, त्यांना सिरियसली घेत नका जाऊ तुम्ही। तुमची सुरक्षा वाढल्यानंतर संजय राऊतांनी टीका केलेली आहे, म्हणतात की गृहमंत्री जर सुरक्षित नसतील तर राज्याचं काय होणार? संजय राऊतांकडनं कोणाकोणाला सुरक्षा पाहिजे आता याच्याबद्दल बोलायला लागलो। गोपाल शेट्टींची भेट झाली नाही, आमची भेट झालेली आहे। मी त्यांना ही विनंती केलेली आहे की पक्षाचे अतिशय वरिष्ठ नेते ते आहेत, पक्षशिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे, पक्षाचाच विचार त्यांनी केला आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांची किती नाराजी असली तरी त्यांनी पक्षाचाच विचार करावा, पक्षाची जी काही लाईन आहे ती त्यांनी सोडू नये। मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांची नाराजी आपल्या ठिकाणी आहे, पण माझा जो गोपाळ शेट्टींचा अनुभव आहे ते साधारणपणे पक्षाची बाजू नेहमी राखतात। त्यामुळे पूर्ण अपेक्षा ठेवून आहेत की ते पक्षाच्या बाजूने निर्णय करतील। लढण्यावरती ठाम आहेत। शिंदे असं म्हणाले की उमेदवार दिले आहे, त्यामुळे आम्ही लढणार आणि जिंकणार, असं मुख्यमंत्री झालं। त्यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं।